गुरुवारी कॉक्रोच जनता पार्टीकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली। 24 जुलैला देशभरातल्या विविध शिक्षण संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सरकारला जाग करण्यासाठी आंदोलन करावं असं आवाहन सीजेपीच्या वतीनं करण्यात आलं। पण या आवाहनानंतर गुरुवारी रात्री दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणेसाठी मसुदा मांडणार असल्याचं सांगितलं। त्याचवेळी सोनम वांगचुक यांनी रात्री 12:30 वाजता 26 दिवसांनी आपलं उपोषण सोडलं। पण त्यांचं उपोषण संपल्यानंतर सुद्धा आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सीजेपी कडून सांगण्यात आले। जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही ही सीजेपीची ठाम भूमिका आहे। त्यामुळे शुक्रवारी सीजेपीने केलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यासाठी मुंबईत ठाकरे बंधूंनी सुद्धा तयारी केली। त्यामुळे वांगचुक यांचं उपोषण संपलं तरी विद्यार्थ्यांच्या मागण्या कायम असल्याचंच पाहायला मिळतंय। सीजेपी कडून 24 जुलैला देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली असली तरी गेले 4 दिवस हे आंदोलन देशव्यापी झाल्याचंच पाहायला मिळतंय। देशभरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली। त्यामुळे सीजेपीचं आंदोलन देशभरात कसं पसरलंय, कुठे कुठे काय सुरू आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। दिल्लीनंतर मुंबई हे विद्यार्थी आंदोलनाचं प्रमुख केंद्र झाल्याचं पाहायला मिळतंय। 20 जुलैपासूनच मुंबईतल्या दादर, माहीम, मरीन ड्राईव्ह अशा वेगवेगळ्या ठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले। मुंबईत सोमवारी आझाद मैदान परिसरात आंदोलन झाल्याने पोलिसांनी या परिसरावर लक्ष केंद्रित करत मोठा बंदोबस्त ठेवला होता। पण आंदोलकांनी मंगळवारी शिवाजी पार्क परिसरात एकत्र येत निषेधाच्या घोषणा दिल्या। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली। आंदोलनासाठी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या। त्यांनी आंदोलकांसह ठिय्या दिला। यावेळी काही पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर अमित ठाकरेंसह मनसैनिकांनी त्यांना विरोध केला। आंदोलनाची तीव्रता बघता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मुंबईत 23 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू केली। 20 जुलैला चैत्यभूमी परिसरात झालेल्या आंदोलनाबद्दल मुंबईतल्या 8 पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांविरोधात 900 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेत। गुरुवारी ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद देऊन 26 जुलैला तिरंगा रॅली काढणार असल्याचं जाहीर केलंय। हा मोर्चा विद्यार्थ्यांचा असून यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर फक्त तिरंगा असेल। दादरच्या शिवतीर्थ ते सिद्धिविनायक पर्यंत हा मोर्चा असेल। त्यामुळे मुंबईत दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरत असून त्याला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून पाठिंबा दिला जात आहे। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी 26 तारखेचा मोर्चा होणारच अशी घोषणाही संजय राऊत यांनी केली आहे। पुण्यात सुद्धा आंदोलनाने जोर पकडलाय। 20 जुलैला विविध विद्यार्थी संघटना, कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। तर दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात बुधवारी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी काळे झेंडे दाखवत धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच अमित शहांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करण्यात आली। गुरुवारी वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यात आंदोलनाची हाक देण्यात आली होती। या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला। वंचितने 23 जुलैला दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। पुणे, मनमाड इथे काही ठिकाणी दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवली। गुरुवारी झालेल्या वंचितच्या आंदोलनात पोलिसांनी सुजात आंबेडकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं। नागपुरात सुद्धा 21 जुलैला विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं। संविधान चौकात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली। तर बुधवारी सुद्धा अनेक तरुण तरुणी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले। भर पावसात या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं। पोलिसांनी आंदोलन मागे घ्यायला सांगितल्यानंतर सुद्धा आंदोलन न थांबल्यामुळे पोलिसांनी काही तरुण तरुणींना ताब्यात घेतलं। यासोबतच रत्नागिरी, जळगाव, पिंपरी चिंचवड, भंडारा आणि इतर जिल्ह्यांमध्येही विद्यार्थी आंदोलनाची धग पोहोचली आहे। महाराष्ट्रासोबतच बिहारमध्ये सुद्धा विद्यार्थी आंदोलनाने चांगलाच पेट घेतलाय। 22 आणि 23 जुलै दरम्यान पटनात हजारो विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन आणि इतर संघटनांच्या बॅनरखाली बिहार बंद आणि राजभवन मार्चची हाक दिली होती। विद्यार्थ्यांचा हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी पाटण्यात मोठे बॅरिकेड्स लावले होते। त्यावेळी विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि सुरक्षा दलांशी त्यांची झटापट झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, पाण्याचे फवारे मारले आणि अश्रुधुराचे गोळे सुद्धा सोडले। प्रत्युत्तरादाखल संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली। त्यात अनेक पोलीस जखमी झाले। जेपी गोलंबर आणि डाक बंगला चौराहा परिसरात पोलिसांनी लावलेले मोठे लोखंडी बॅरिकेड्स आंदोलकांनी ताकदीने तोडून टाकले आणि ते सुरक्षा दलांच्या अंगावर ढकलले। एका व्हिडिओत
लाठीचार्ज करण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला शेकडो आंदोलकांनी चारी बाजूंनी घेरल्याचं आणि त्याला आंदोलक मारहाण करत असल्याचं दिसतंय। पोलिसांच्या जीप सुद्धा दगड मारून फोडण्यात आल्या। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की काही काळ पोलिसांनाही मागे हटावं लागलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त कुमक मागवावी लागली। आंदोलकांनी एका आमदाराच्या गाडीवरही हल्ला केला। पटनातील डाक बंगला चौराहा आणि इन्कम टॅक्स गोलंबर परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान सत्ताधारी भाजप आमदारांना लक्ष करण्यात आलं आणि त्यांच्या गाड्यांची प्रचंड तोडफोड झाली। लवरिया मतदारसंघाचे भाजप आमदार विनय बिहारी, आमदार रोहित पांडे आणि आमदार श्यामबाबू यादव हे अधिवेशनासाठी विधानसभेकडे जात असताना आंदोलकांनी त्यांना अडवलं आणि गाडीवर हल्ला केला। आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचा झेंडा घेऊन आलेल्या एका नेत्याला विद्यार्थी आंदोलकांनी मारहाण सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। या 6 तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या संघर्षात अनेक विद्यार्थी आणि पोलीस जखमी झाले, तर अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। याशिवाय राजस्थानच्या उदयपूरमधील नगर निगम संकुलात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठा मोर्चा काढला। कोटा आणि जयपूरमधले कोचिंगचे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांनी मोठी रॅली काढून NTA बरखास्त करण्याची मागणी केली। कर्नाटकातल्या म्हैसूर येथे विद्यार्थ्यांनी रॅली काढून या घोटाळ्यामुळे स्वतःला संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली। दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी तमिळनाडूमध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ इंडिया रोड पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली। त्यानंतर आंदोलकांनी धरणे आंदोलन करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पोलिसांनी नंतर या आंदोलकांना ताब्यात घेतलं। गुजरात आणि आसाममधल्या विविध शहरांमध्ये विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून मानवी साखळी तयार केली आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। पश्चिम बंगालमध्ये जादवपूर हे आंदोलनाचं मुख्य केंद्र बनलंय। जादवपूर 8B बस स्टँड पासून ते ढाकुरिया ब्रिज पर्यंत विद्यार्थ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी प्रचंड मोठी रॅली काढली। कोलकाता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मानवी साखळी आणि निषेध मोर्चे काढले। याशिवाय पंजाब, केरळ ते अगदी लडाखपर्यंत या आंदोलनाचे पडसाद उमटले असून संपूर्ण देशातले विद्यार्थी सध्या परीक्षेतल्या पारदर्शकतेसाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी एकत्र आलेत। फक्त भारतच नाही तर परदेशात सुद्धा या आंदोलनाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। 21 जुलैला लंडनमध्ये शेकडो भारतीयांनी इंडियन हाय कमिशनच्या बाहेर एकत्र येत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन दिलं। यावेळी नागरिकांनी इन्कलाब जिंदाबादचे नारे देत राष्ट्रगीतही गायलं। त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। न्यूयॉर्क शहरातल्या युनियन स्क्वेअरमध्ये आणि सॅन होजेमध्ये, याशिवाय जर्मनीच्या बर्लिनमध्ये, कॅनडाच्या व्हॅन्कुव्हरमध्ये, नेदरलँडच्या द हेगमध्ये, आयर्लंडच्या डब्लिनमध्ये भारतीयांनी एकत्र येत CJPला समर्थन दिलंय। तसंच बांगलादेशच्या जातीय जबोध शक्ती या राजकीय पक्षानं आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची निंदा करणारं पत्रही जाहीर केलंय। एकंदरीतच अभिजित दिपकेंनी उभं केलेलं हे आंदोलन आता देशाबाहेरही पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये देशातले विरोधी पक्ष सुद्धा ताकदीने उतरलेत। गुरुवारी संध्याकाळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या खासदारांनी महात्मा गांधी स्मृती स्थळावर जाऊन आंदोलन केलं। विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आम्ही हे दाखवून द्यायला आलोय की हा महात्मा गांधींचा देश आहे। गांधीजींनी आंदोलन कसं केलं होतं, न्याय कसा मिळवला आणि त्याच देशात आता विद्यार्थी आपले हक्क मागत असताना त्यांना मारलं जातंय, याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं विरोधकांकडून सांगण्यात आलं। आता कॉकरोच जनता पार्टीकडून 24 जुलैला देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचं आवाहन करण्यात आलंय। या आंदोलनात विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांना सहभागी होण्याची हाक CJPने दिली आहे। आंदोलकांच्या गर्दीत सगळ्यांसमोर मोठ्याने विद्यार्थ्यांच्या मागण्या वाचून दाखवा आणि विद्यार्थ्यांसोबत झालेल्या क्रूर कृत्याविरुद्ध एकजूट दाखवा असं आवाहन CJPने केलंय। या देशव्यापी आंदोलनाला मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सुद्धा पाठिंबा देणार आहे। खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, शिवतीर्थावर शुक्रवारी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आंदोलन करणार आहेत। तसंच 26 जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय। त्यामुळे हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत थांबणार नाही असं राऊतांनी सांगितलं। 26 जुलैला ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेस सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांना दिली। एकंदरीतच सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं असलं तरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशीच भूमिका CJP, विद्यार्थी आणि विरोधकांनी घेतली आहे। त्यामुळे आता हे आंदोलन कधी थांबणार? सरकारने वांगचुक यांचं उपोषण सोडवलं असलं तरी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे सरकारची कोंडी होणार का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।